स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांकडून जे बार्टीच्या माध्यमातून घेतली गेलेली जी यूपीएससीची परीक्षा आहे, सीईटी परीक्षा आहे आणि पूर्व प्रशिक्षणासाठी घेतलेली ही परीक्षा आहे, या संदर्भातलं जे काही आपलं स्कोर कार्ड आहे ते स्कोर कार्ड आलेले आहे. आपल्या सर्वांना स्कोर किती आहे ते आपल्याला माहिती आहे. तुम्हाला मार्क किती होते आणि त्याच्यावरती पर्सेंटाइल स्कोर किती आहे ते सुद्धा आपण बघितले आहे. स्कोर कार्ड आपण डाउनलोड केलेले आहे. विद्यार्थी जे आहेत आपले फॉलोअर्स आहेत, यांनी मी गेल्या 2 दिवसापासून व्हिडिओ टाकतो आहे आणि त्यात एमपीएससी कंबाईनच्या कट ऑफ संदर्भात, एसएससी बँकिंगच्या संदर्भात, पोलीस भरतीच्या संदर्भात आणि आता यूपीएससीच्या संदर्भात सुद्धा जे डिमांड होती आपली ते डिमांड आपली पूर्ण करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचा कट ऑफ किती लागणार आहे त्याच्या मागची भूमिका मी तुम्हाला सांगतो आहे. जो गेल्या वर्षीचं जे काही कट ऑफ आहे तो कट ऑफशी आपला काही संबंध नाही. या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्यात अर्ज किती आलेले आहेत, बार्टीचे किती अर्ज आले आहेत, महाज्योतीचे किती आले आहेत, टार्टीचे, आरटीचे किती आलेले आहेत, या पद्धतीने आपण विचार करू. नंतर त्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि 60 ते 70% हे विद्यार्थी प्रेझेंट होते. आणि यानंतर फिमेलचा कट ऑफ किती लागेल, मेलचा कट ऑफ किती म्हणजे जनरलचा कट ऑफ किती लागेल, ऑर्फन आणि पीडब्ल्यूडी, अशा पद्धतीनं हा आजचा जो कट ऑफ आहे तो आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हे जे अपडेट्स आहेत, येणारे अपडेट असेल, शैक्षणिक संदर्भातील अपडेट असेल, ते आपल्या चॅनलला आपण कायमस्वरूपी देत असतो. ग्रुपला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारता येणार आहे. 2025 आपल्याला माहिती आहे जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये 2025च्या परीक्षेमध्ये बार्टी आहे. या बार्टी जी संस्था आहे त्या बार्टीमध्ये 13,436 अर्ज आलेले आहे आणि 460 जागा असतात. याच्या संख्या किती आहे तर 460 विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय केली जाते, निवड केली जाते. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 460 जागेची नेमणूक केली जाते, निवड केली जाते. नंतर महाज्योती जी आहे, महाज्योतीमध्ये सुद्धा 24,694 फॉर्म्स आलेले आहेत, म्हणजे अर्ज केलेले आहेत विद्यार्थ्यांनी. आणि त्यात जागा किती असतात तर महाज्योतीच्या 1000 जागा या यूपीएससीच्या असतात. नंतर सारथी आहे, सारथीचे सुद्धा 11,404, म्हणजे याचे अर्ज कमी आले आहेत, लक्षात घ्यायचे, अर्ज कमी आलेले आहेत 11,404, पण जागा मात्र किती आहेत, 1000 जागा आहेत. जागा किती आहेत, 1000 जागा आहेत. नंतर टीआरटीचे अर्ज किती आले आहेत तर 7,645 अर्ज आलेले आहेत आणि जागा किती आहेत, 200 जागा आहेत. नंतर आरटी आहे, आरटी 2026 अर्ज आलेले आहेत, जागा अजूनपर्यंत डिक्लेअर केलेले नाही. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, राज्यसेवेच्या तुलनेत अर्ज मात्र कमी आहे. राज्यसेवेच्या तुलनेत, कंबाईनच्या तुलनेत हे अर्ज कमी आहेत. कारण काही विद्यार्थी काय करतात, पोलीस भरती, काही विद्यार्थी करतात कंबाईन, राज्यसेवा, आणि जे विद्यार्थ्यांची जे अभ्यास करत आहेत, खरंच अभ्यास करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की आता आपल्याकडे सर्व पर्याय संपलेले आहेत, तर आपण यूपीएससीचे आपण तरी अभ्यास करतोय, तर आपण यूपीएससीचे सुद्धा विद्यावेतन घेतलं पाहिजे किंवा प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, पण कमीत कमी अर्ज या ठिकाणी केलेले आहेत, हे समजून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. अंदाजित कट ऑफ यासाठी पाहणार आहोत की कोणताच व्यक्ती आपल्याला कन्फर्म सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ऍव्हरेजली मार्क्स नुसार आपण विचार करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे, सारखे जरी ऑप्शन मार्क्स असले, म्हणजे एखाद्याला 58 मार्क्स असले, एका शिफ्ट मध्ये 58 असले, दुसऱ्या शिफ्ट मध्ये जरी त्याला 58 असले, तरी त्याचा स्कोर जो आहे पर्सेंटाइल कमी जास्त झालेला आहे, वाढलेला आहे. पण एखाद्याचा 95 झालेला असेल तर काही जणांचा 76-78 झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पर्सेंटाइल त्यात काय झालंय, कमी जास्त झालेला आहे. मग आपण जनरलचा कट ऑफ पाहू. जनरलचा कट ऑफ यानुसार पाहायचा आहे की 60 ते 70% पोरं प्रेझेंट होते, स्टुडंट या ठिकाणी प्रेझेंट होते. काही हौसे गौसे नवसे त्या ठिकाणी होते. मग याचा आपण विचार केला तर हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ 85 ते 90% आपला बार्टीचा कट ऑफ लागणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. 2-3 मार्क्स कमी मागे पुढे होऊ शकतंय, कारण एका डिजिटचे विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी असतात आणि जागा किती आहे, 460 जागा घेणार आहेत. त्यामुळे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 85 ते 90 हा कट ऑफ बार्टीचा, यूपीएससीचा लागेल, ऍव्हरेजली जनरलचा, हे समजून घेणं गरजेचं आहे. नंतर महाज्योती, महाज्योतीचा सुद्धा 1000 जागा आहेत. महाज्योतीचा कट ऑफ हा 90 अबो जाईल, जनरलचा मेरिट 90 अबो जाईल, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर सारथी आहे, सारथीच्या सुद्धा 1000 जागा आहेत, अर्ज 11,000 आले आहेत. अर्ज किती आले आहेत, 11,000. हा सुद्धा कट ऑफ 90 अबो असेल, म्हणजे सारथी आणि महाज्योतीचा कट ऑफ हा 90 अबो असेल.
नंतर टीआरटीचा 200 जागेसाठी कट ऑफ हा 80 ते 85 असेल, समजून घ्यायचा आहे. आणि नंतर आरटीचा कट ऑफ जो आहे तो 2026 जागा म्हणजे अर्ज आलेले आहेत, त्याच्या जागा अजूनपर्यंत डिक्लेअर केलेल्या नाही आहेत. नेमकं किती असणार आहे हे आपल्याला सांगता येणार नाही, पण ऍव्हरेजली सर्व 80च्या अबो आपल्याला कट ऑफ असणार आहे, समजून घ्यायचं आहे. फक्त सारथी आणि महाज्योतीचा जास्त लागणार आहे. मग आता हा झाला मेल जनरलचा. आता फिमेलचा कट ऑफ. फिमेलचा कट ऑफ समजून कायमस्वरूपी असं असते की जो कट ऑफ जनरलचा मेरिटचा जो शेवटचा विद्यार्थी असते किंवा शेवटचा स्टुडंट असते, मग त्यात मुलगी असे किंवा मुलगा असो, बरोबर, मेल असो की फिमेल असो, जनरल मध्ये, तर त्या शेवटच्या विद्यार्थ्यापासनं खाली फिमेलचा कट ऑफ लागतो. आणि जेव्हा जसा एखाद्या कट ऑफ जर आता 85 आला आपला बार्टीचा, तर 85च्या खाली आपला कोणाचा असणार आहे, फिमेलचा असणार आहे. आणि याच पद्धतीने खाली खाली कट ऑफ हा येईल, कोणा पीडब्ल्यूडी असेल किंवा ऑर्फन विद्यार्थ्यांचा कट ऑफ या ठिकाणी असणार आहे. मग कोणत्या विद्यार्थ्यांनी आशा ठेवणं गरजेचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना 75 किंवा 80च्या अबो मार्क्स आहेत, 75च्या वर मार्क्स आहेत किंवा पर्सेंटाईल आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी होप ठेवायची आहे. कारण तेव्हा त्यांच्यापर्यंत रिझल्ट येऊ शकते. त्याच्या मागचं कारण काय, तर वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. आणि काही विद्यार्थ्यांना जर नाही युपीएससीचं प्रशिक्षण घ्यायचं असलं तर ते जर त्यांनी 2-4 फॉर्म भरलेले असतील, असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी राज्यसेवाही भरला, कंबाईन भरला, पोलीस भरती भरलं आणि युपीएससी पण भरलेला आहे. असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स आहेत. मग त्या 4ही स्पर्धा आपल्या पूर्व प्रशिक्षणापैकी एकच कोणते प्रशिक्षण ते घेऊ शकतात. त्यामुळे यामुळे वेटिंग लिस्ट ही क्लिअर केली जात असते. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नंबर जर तुम्ही 75-80च्या दरम्यान असाल तर तुम्हाला आशा ठेवायची आहे. आणि जे 75च्या खाली आहे त्यांनी आशा ठेवू नये. टीआरटीच्या माध्यमात तुम्हाला सांगतो की मुलींचा कट ऑफ हा कमी येऊ शकते, म्हणून त्या विद्यार्थ्यांनी होप ठेवून गरजेचे आहे. मुलगी असो, फिमेल असो की मुलगा असो, त्यामुळे त्यांनी सुद्धा 65-75 पर्यंतचे जे मुली आहेत किंवा फिमेल आहेत त्यांनी विचार करायचा आहे. नंतर ऑर्फनचा सुद्धा याच्यापेक्षा कमी कट ऑफ येणार आहे, म्हणजे 65-70 पर्यंत यांचा कट ऑफ येऊ शकते. त्यामुळे त्यांनी सुद्धा ऑर्फन विद्यार्थ्यांनी जे काही 2%, 3% जागा आपल्या राखीव असतात, त्यामुळे त्यांना येथे संधी मिळणार आहे. आरटी बद्दलच्या अजून जागा डिक्लेअर नाही आहे, त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ आपला युपीएससीचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला या कट ऑफ बद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकला मात्र जॉईन व्हा. धन्यवाद.